श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. पुरुषोत्तम मासाचं अधिक मासाचं महत्त्व भगवंत लक्ष्मी मातेला सांगत असताना अधिक स्नान म्हणजे काय किंवा अधिक स्नानाचं फळ काय, त्यांनी कुणाला मोक्ष प्राप्त झाली याचं विशेष महात्म्य सांगत असताना पुढील अध्यायामध्ये भगवंत सांगतात की स्नानाचं महात्म्य तुला किती सांगू आणि काय काय सांगू. एक कथारूपाने तुला गोष्ट सांगतो आणि यातून तुला कळेल की स्नानाने कसा प्रकारे उद्धार होतो. मारवाड देशामध्ये गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नावाची एक नगरी होती. शंकराचं ते आवडतं स्थान होतं. अतिशय रम्य असं हे स्थान. या ठिकाणी सर्वजण नगरवासी आपल्या धर्माचं आचरण करत असायचे. वेदनगरामध्ये नित्य वेदांचा घोष, भजने, कीर्तने, गायन, नृत्य आणि भगवंताचं नामसंकीर्तन, प्रवचन इत्यादी आनंदाने चालत असायचे. याच नगरामध्ये विप्रदास नावाचा एक शूद्र या ठिकाणी आपल्या स्त्रीसह राहायचा. हे दाम्पत्य अतिशय धर्मवर्ती, सेवाव्रती आणि धैर्यशील होते. भगवंताचं अनन्यसाधारण या ठिकाणी सारणेश्वराचं शिवलिंग आणि याचं गोकर्णी नदीमध्ये स्नान करून या दोघांनी त्याचं पूजन करावं असा नित्यनेम असायचा. एक दिवस अधिक मास आला आणि अधिक मासभर यांनी यथाशक्ती संकल्प करून नित्य स्नान केलं आणि भगवंताचं या ठिकाणी पूजन केलं. शिवमंदिरात जाऊन उद्यापन केलं. उद्यापनाला अनेक प्रकारच्या व्यवस्था झाल्या. ब्राह्मणांचं भोजन झालं आणि हा विप्रदास आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपल्या पत्नीसह घरी जायला निघाला. वाटेमध्ये अचानक त्याच्यासमोर 700 प्रेतात्मे प्रकट झाले. हे 700 प्रेतात्मे समोर येताना त्याला दिसल्यानंतर अतिशय घाबरला. त्याची पत्नी देखील घाबरली आणि ती एका झाडीमध्ये जाऊन लपली. काय बोलावं, काय सांगावं हे त्याला काही सुचेना, म्हणून तो तसाच जागेवर स्तब्ध उभा राहिला. तेव्हा प्रेतात्मे समोर येऊन त्याला म्हणू लागले की तुझ्या मनामध्ये स्वच्छ भाव आहे, तेव्हा तुला आम्हाला काही उपाय करावा, अपाय करावा अशी काही इच्छा होत नाही आहे. तेव्हा तू सांग की तुझं पुण्य काय आहे. विप्रदास म्हणाला, मी काही पुण्य वगैरे काही करत नाही, पण अधिक मासामध्ये भगवंताचं या ठिकाणी सेवा म्हणून नित्य अधिक मासामध्ये गोकर्णीचं स्नान केलं, भगवंताचं पूजन केलं आणि आताच या ठिकाणी सारणेश्वराच्या मंदिरामधून मी उद्यापन करून घरी निघालो आहे. तुमच्या या सर्व भयानक रूपांना पाहून माझी पत्नी भिवून या झाडीमध्ये लपली आहे. हे सर्व जवळ दिसल्यानंतर, हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या मनातला दुर्भाव या प्रेतात्म्याचा गळून पडला. प्रेतात्मे शांत झाले आणि विप्रदासाच्या चरणी लागून म्हणू लागले की आता तूच आमच्यावर कृपा कर. तुझं जे पुण्य असेल ते अल्पसं पुण्य आम्हाला दे आणि आमचा उद्धार कर. अतिशय धर्मरत असा हा विप्रदास यांचा उद्धार करण्याच्या विषयी विचार करू लागला आणि म्हणाला, आज मी जे काही केलं आहे हे सर्व पुण्य तुम्हाला प्राप्त होवं असं म्हणून या ठिकाणी भूमीवर पाणी सोडलं. हे सोडता क्षणी आकाशातून दिव्य विमाने प्रकट झाली आणि सर्व प्रेतात्म्यांना घेऊन स्वर्गाप्रत गमन करते झाले. गमन करत असताना भगवंताचं स्तुती गायन आणि विप्रदासाची प्रशंसा हे सर्व प्रेतात्मे करू लागले. एका स्नानाचं एवढं मोठं पुण्यफळ होतंय जेणेकरून 700 प्रेतात्मे एका क्षणार्धात मुक्त झाले. असं या अधिक महिन्याच्या स्नानाचं महात्म्य सांगताना भगवंत न राहून अजून एक कथा त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला सांगू लागली. सौराष्ट्र देशामध्ये सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण प्रभास क्षेत्रामध्ये राहायचा. अतिशय पुण्यवान होता. नित्य कार्तिक स्नान करून, माघ स्नान करून, अधिक मास स्नान करून तो या ठिकाणी चालला असताना वाटेमध्ये महाभयंकर राक्षस प्रकट झाला. अतिशय अकराळ विकराळ आणि भयानक दिसणारा हा राक्षस त्या सोमशर्माच्या अंगावर धावून गेला. तपोबळाच्या योगानं, भगवंताच्या आशीर्वादाने आणि दिव्य तपश्चर्याने याला कुठल्याही प्रकारचा अपाय झाला नाही. हे पाहून या ठिकाणी तो राक्षस विचारला की तुला मी एवढा अपाय करण्याच्या दृष्टीने धावत आलो, पण तुझं रक्षण करणारा कोण आहे ते तू मला सांग. सोमशर्मा म्हणाला, मला ते काही माहीत नाही आहे. मी आता स्नान करून या ठिकाणी घरी जात आहे. तेव्हा तो राक्षस त्याच्या चरणावर लोळला आणि म्हणाला की मला या ठिकाणी तुझं थोडंसं अल्प पुण्य दे, जेणेकरून माझा उद्धार होईल. सोमशर्मा अतिशय दयाळू या ठिकाणी सर्व स्नानाचं पुण्य त्याला अर्पण केलं आणि त्या क्षणात या राक्षसाची या ठिकाणी या राक्षसेनीतील मुक्तता झाली आहे. भगवंताने स्नानाचं एवढं उत्तम फळ लक्ष्मी मातेला सांगितलं आणि या ठिकाणी अजून काय काय त्या अधिक मासामध्ये वर्णन केलं आहे या सर्वांचा विस्तार हळूहळू एक एक कथेमध्ये भगवंत आता लक्ष्मी मातेला सांगणार आहे. पुरुषोत्तम भगवान की जय.